हाय हॅलो नमस्कार. तर मी सोनाली. कशा आहात? मस्त मजेत ना. तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता सकाळचे वाजलेले आहेत 4:30 वाजलेले आहेत आणि हे पहा, जेव्हा सकाळी उठून जेव्हा आपण किचनमध्ये येतो आणि तेव्हा जर असं किचन सगळं साफसफाई असेल ना, तर खरंच खूप मूड असा फ्रेश होऊन जातो. प्रत्येक लेडीजचं असंच आहे. जर तुम्ही सकाळी किचनमध्ये आला आणि जर रात्रीची खरकटी भांडे वगैरे ठेवलेली असेल तर सकाळचं सगळं काम करण्याचा मूड निघून जातो आणि प्लस दिवसही खराब जातो. कामात कुठलंही लक्ष लागत नाही, व्यवस्थित असं काम होत नाही आहे. त्यामुळे रात्री झोपताना मी तरी नेहमी किचन हे सगळं साफसफाई करूनच झोपत असते. तर रात्री झोपताना मी हे गावरान म्हणजे गावरान चणे हे भिजत घातले होते. याला गावरान छोलेही म्हटले जातात किंवा मग आपण चणाही म्हटलं जातं. तर रात्री मी गरम पाण्यामध्ये थोडं भिजत घातलं होतं कारण मुलांना याची भाजी आवडते म्हणून. तर हे छानपैकी आता भिजलेले आहेत आणि मी त्यांना जस्ट निवडून घेते, कारण हे निवडल्यानंतरच कळतात की खराब कुठले आहे आणि चांगले कुठले आहे. तर आता हे निवडून छानपैकी घेतलेले आहेत आणि ते आता आपण कुकरला लावणार आहोत. कुकरला 1-3 शिट्ट्या जरी घेतल्या ना तर ते छानपैकी असे शिजतात, मऊसूद असे शिजतात. ते टिफिनसाठी मी आज याचीच भाजी देणार आहे मुलांना पण आणि यांना पण. तर सर्वप्रथम मी इथं कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये याला मी टाकून याच्यात फक्त हरभरे बुडतील एवढंच पाणी ठेवायचं. आपल्याला जास्त पाणी करायचं नाही आहे, कारण आपल्याला भाजी ही जास्त पातळ नाही करायची, आपल्याला डब्यासाठी करायची, त्याच्यामुळे ही नॉर्मलच करायची आहे. तर मी एका साईडला कुकर लावलेला आहे आणि आता इकडे एका साईडला मी चपाती करून घेत आहे. तर तेल संपलं होतं म्हणून मी तेल काढून घेते चपाती करण्यासाठी. आणि हा जो आहे तो मी लोखंडी तवा वापरला आहे आज, कारण खूप दिवस झाले मी हा तवा वापरला नव्हता. घेऊन खूप दिवस झाले होते. म्हटलं चला आज यावरती चपाती बनवूया. तोपर्यंत एका साईडला दूधही तापून ठेवलं आहे, कारण 3 शेगडीचा गॅस असल्यामुळे पटापट कामं होतात. सकाळी थोडंसं लेट जरी उठायला झालं तरी पण कामं अशी पटापट होतात, कारण 3 शेगडीवरती मी काही ना काही हे चालूच असतं. आता मधल्या शेगडीवरती गॅसचं कुकर ठेवलेलं आहे, एकीकडे मी चपाती करणार आहे आणि एकीकडे दूध तापवण्यासाठी ठेवणार आहे. सकाळचं कसं मल्टीटास्किंग काम हे करावं लागतं, तरच काम वेळेत आवरतं आणि मुलांनाही वेळेत तयार करून मुलांना वेळेत स्कूलमध्येही पोचवून घेऊन जायला लागतं आणि तेही मीच घेऊन जातात. त्याच्यामुळं पटापट ही कामं करायला लागतात. तर आता चपाती वगैरे करून झालेली आहे आणि इथे पहा आता मी तो जो हरभरा आहे गावरानचा ना, याला मी आता जास्त छानपैकी अशी फोडणी देणार आहे. त्यासाठी एका कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यात टाकलेला आहे कांदा, थोडासा कढीपत्ता, जिरा आणि मोहरी. तर छानपैकी हे तडतडून द्यायचं आहे आपल्याला. आता हे छानपैकी परतलेलं आहे आणि यात टाकणार आहे मी सुके मसाले. सर्वप्रथम टाकलेले आहे हळद, नंतर टाकले आहे लाल तिखट आणि यावर टाकलेला आहे टोमॅटो, बारीक चिरून टाकलेला आहे टोमॅटो हा. त्याला जास्त असे मसाले नाही लागत वापरायला, कारण छानपैकी असे थोडेसेच नॉर्मल असं पाणी टाकायचं आहे. आता या टाकला आहे छोलेचा मसाला टाकलेला आहे मी. तर खूप छान टेस्ट येते याची जर तुम्ही यामध्ये छोलेचा मसाला टाकला तर. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे जे आपण हरभरा शिजून घेतला होता तो टाकलेला आहे पहा आणि खूप छान शिजलेला आहे. नॉर्मल आता आपल्याला भाजी ही एवढीच करायची आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता याच्यावरती थोडं झाकण ठेवून थोडंसं 1-2 मिनटं वाफ घ्यायची आहे. आणि आता टाकलेला आहे दाण्याचा कूट टाकलेला आहे मी, कारण जेणेकरून ती भाजी अशी मिळून येईल, जास्त पातळ होणार नाही किंवा मग ते हरभरा एकीकडे आणि थोडंसं भाजी एकीकडे असं होणार नाही. थोडीशी मिळून येण्यासाठी, थोडीशी थिकनेस येण्यासाठी यात थोडासा दाण्याचा कूट टाकलेला आहे. ते दाणे मी भाजून घेऊन मग त्याचा कूट करायचा आहे. हे बघा किती सुंदर भाजी आली. वास तर खरंच खूप छान येतो, मुलांनाही खूप आवडते ही भाजी. कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता, चपाती, भाकरी, एनिवन नुसतं भाताबरोबरही सुद्धा तुम्ही ही भाजी छानपैकी अशी खाऊ शकता. मुलांना राईस आणि हे छोले, आता छोले 2 प्रकारचे आहेत, गावरान छोले पण आहेत आणि एक काबुली छोले म्हणजे जे आपल्या दुकानामध्ये व्हाईटवाले मिळतात ते छोले. आणि हे जे आहेत त्याला आपण हरभराही म्हणतो, चणाही म्हणतो आणि छोटेवाले छोलेही म्हणतो. तर मुलांना हे आवडतात म्हणून मी याची भाजी करत असते. आणि तसे हे अशा हरभरे खाल्ल्याने खरंच शरीरासाठी खूप उपयोगी आहे ही अशी भाजी खाणे. तर आता माझं सगळं स्वयंपाक वगैरे झालेला आहे. आता म्हटलं थोडासा चहा पिऊन घ्यावं, तोपर्यंत मुलं उठलेले आहेत, त्यांचा डबा भरलेला आहे. ते बघा चपाती, भाजी आणि लोणचं हा त्यांचा डबा भरलेला आहे.
कारण तेही लवकर जातात. ते 6:15 6:30ला ते घरातनं निघतात. तर एका बाजूला इथे मुलांना मी दूध घेते, म्हणजे त्यांचं आवरसपर्यंत ते थोडंसं गार होईल, कारण गरम गरम पिता येत नाही, कारण सकाळी खरंच खूप घाई असते. त्यामुळं काम हे पटापट वेळेतच आवरलं पाहिजे, कारण परत गाडी घेऊन जायचं म्हटलं की फास्ट गाडी चालवणंही धोक्याचं असतं. म्हणून थोडंसं एक 5 ते 10 मिनटं घरातनं लवकर निघालेलं कधीही चांगलंच. तर आता सगळं आवरल्यानंतर किचनचं सगळं आवरलं आहे, किचन साफ वगैरे करून ठेवलेलं आहे. तो पण म्हटलं चला बेड आवरून घ्यावं, कारण आता मुलंही उठलेली आहेत. बेडही छानपैकी आता आवरलेलं आहे, कारण कसं असं माहिती आहे, जेव्हा आपण घरातनं बाहेर जातो ना तेव्हा घर अगदी सगळं नीटनेटकं जर ठेवलं आणि कुठलाही पसारा न ठेवला जर तुम्ही घराच्या बाहेर गेलात आणि जेव्हा तुम्ही परत घरी याल तेव्हा घरातल्या वस्तू सगळ्या जिथल्या तिथे एक टापटीपणा नीटनेटकेपणा जर असेल तर घरात आल्यानंतर मूड हा फ्रेश होतो. कारण घरच ही एक अशी जागा आहे की तिथं आपण आल्यानंतर मनाला एकदम छान आणि प्रसन्न वाटतं. ते म्हणजे आपलं स्वतःचं घर, ते रेंटनी असो किंवा स्वतःचं असो, पण आपण जिथं राहतो ते आपलंच घर मानायचं. आणि खरंच ज्या वेळेला तुम्ही आपल्या घरी जाल तेव्हा कुठलंही सुख तुम्हाला बाहेर मिळत नाही, ते सुख तुम्हाला आपल्या घरी आल्यानंतरच मिळतं. त्यामुळं घर हे नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकंच ठेवा. तर आता हे सगळं माझं काम आवरल्यानंतर मुलांचंही सगळं व्यवस्थित आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी त्यांना घेऊन निघाले होते स्कूलला जाण्यासाठी, कारण ऑलरेडी लेट झालं होतं. तर हे पाहता त्यांचा इथे मी स्कूलला सोडते. मुलांनीही स्कूलला जाण्यासाठी कधी त्रास दिला नाही. छानपैकी सकाळी उठतात, जेव्हा आपण उठतो तेव्हा उठतात, आवरतात, छानपैकी मस्तपैकी तयार होऊन ते स्कूलला जातात. मुलांना स्कूलला सोडल्यानंतर माझं थोडंसं काम होतं म्हणून मी तिकडे गेली होती. तर ते काम होतं माझं खरं थोडं खूप छोटंसं काम होतं, पण त्यासाठी मला खूप वेळ लागला. आणि ते काम काय आहे ते मी तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. पण ते काम झाल्यानंतर परत मी मुलांना घेऊन घरी आले. तोपर्यंत मी घरी आले नव्हते, कारण ते काम करण्यासाठी मला थोडासा जास्त वेळ लागला. मग ते करून आल्यानंतर मुलांनाही मी येताना घरी घेऊन आले. आणि घरी घेऊन आल्यानंतर त्यांची फरमाईश होती आज भेळ खायची, घरी केलेली भेळ खायची. म्हणून म्हटलं चला आता छानपैकी असा भेळीचा बेत बनवूया. तर इथे छानपैकी असे मुरमुरे घेतलेले आहेत, फरसाण घेतलेलं आहे, थोडा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, तिखटपणा येण्यासाठी थोडीशी लाल तिखट, छानपैकी ते मिक्स केलेलं आहे. बघा किती सुंदर दिसते भेळ. आणि थोडंसं आंबटपणा येण्यासाठी त्यात टाकलेलं आहे थोडंसं लिंबू. थोडंसं तिखट आणि आंबट चव येण्यासाठी मी हे लिंबू टाकत असते. खरंच खूप टेस्टी झालेली आहे, मुलांनी खरंच खूप आवडीने खाल्लेली आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.